मुख्यालयामध्ये ध्वजारोहण सोहळ्यामध्ये संपूर्ण वंदे मातरम गाण्यास सोनिया गांधी यांनी आक्षेप घेतल्याचा आरोप भाजपाने केला। वंदे मातरम सुरू असताना सोनिया गांधी यांनी हाताने गाणं थांबवण्याचा इशारा केला असा आरोप होतोय। काँग्रेसने हे आरोप फेटाळलेत। पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। दिल्लीच्या काँग्रेस मुख्यालयातील ध्वजारोहण सोहळ्याच्या निमित्ताने एक मोठा वाद निर्माण झाला। ध्वजारोहण झाल्यानंतर जनगण मन राष्ट्रगीत झालं आणि त्यानंतर संपूर्ण वंदे मातरम गायनाला सुरुवात झाली। वंदे मातरमचं संपूर्ण गायन सुरू झाल्यानंतर अचानक सोनिया गांधींनी मल्लिकार्जुन खरगेंकडे पाहून काहीतरी हातवारे केले। त्याच वेळी दुसरा काँग्रेसचा कार्यकर्ता तिथे आला, त्यालाही सोनिया गांधींनी काहीतरी सांगितलं आणि दुसऱ्या बाजूला उभे असलेले राहुल गांधीही हा प्रकार पाहत होते। संपूर्ण वंदे मातरमला सोनिया गांधींनी विरोध केल्याचा आरोप भाजपाने केला। कांग्रेस की सर्वोच्च नेतृत्व, क्योंकि इसमें तीनों शामिल हैं, सर्वोच्च नेतृत्व के इस आचरण की निंदा करते हैं और यह अपेक्षा करते हैं कि कांग्रेस पार्टी इसके लिए देश से माफी मांगे और यह स्पष्टीकरण दे कि उन्होंने ऐसा आचरण क्यों किया। और यदि कांग्रेस ऐसा नहीं करती है तो संविधान के प्रति उनकी सच्ची निष्ठा और स्वतंत्रता संग्राम के प्रति उनकी श्रद्धा और करोड़ों भारतवासियों के मान और सम्मान के प्रति उनके विश्वास पर गहरा प्रश्न चिन्ह खड़ा होता है। देशाच्या एकूण निर्णयांमध्ये संपूर्ण वंदे मातरम 15 ऑगस्टला वाजवायचं हा देशाच्या संविधानाच्या अंतर्गत दिलेल्या अधिकारात घेतलेला निर्णय असताना पूर्ण वंदे मातरम वाजवलं म्हणून सोनियाजी नाराज झाल्याच्या बातम्या ज्या ऐकायला मिळतात, पाहायला मिळतात, हा दिमागी नक्षलवाद नाही तर काय आहे, अराजकता नाही तर काय आहे। अशा प्रकारचे अनेक दिमागी नक्षलवाद आणि त्याचे नमुने आपल्याला पाहायला मिळतात, त्याच्याशी आपल्याला लढावंच लागेल। भाजपने केलेल्या आरोपांचं काँग्रेसनं खंडन केलंय। मल्लिकार्जुन खरगेंना बसायला खुर्ची हवी होती आणि ती सोनिया गांधींनी आणायला सांगितल्याचा दावा जयराम रमेश यांनी केलाय। संपूर्ण वंदे मातरमला काँग्रेसचा विरोधच नाहीये। संपूर्ण वंदे मातरम हे काँग्रेस अधिवेशनात गायलं जातं असा दावा सुद्धा जयराम रमेश यांनी केलाय। आज कांग्रेस अधिवेशन आज यहाँ इंदिरा भवन में पूरा वंदे मातरम गाया गया, इसमें कोई वाद विवाद का सवाल नहीं उठता। कोई रोकने का कोई प्रयास नहीं था, कोई रोकने का प्रयास नहीं था, क्योंकि लंबे समय से कांग्रेस अध्यक्ष खड़े हुए थे। सोनिया जी कह रही थी उनके लिए कुर्सी लाके रख दो, बस। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनीही भाजपने केलेल्या दाव्याचा समाचार घेतलाय। भाजप धचा मा करत असल्याचा आरोप सपकाळांनी केला। भारतीय जनता पक्ष 12 वर्ष सत्तेवर आहे। 13व्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण केलं आणि एवढ्या दीर्घकाळ राहिल्यानंतरही धचा मा करण्याचं त्यांच्याकडून काही केलं सुटत नाही। त्यामुळे 12 वर्षाच्या भाषणांचा आढावा जर घेतला तर त्यातून शून्य निघतो। ध्वजारोहण सोहळ्यामध्ये त्यावेळी नेमकं काय झालं कुणालाच माहित नाही, पण ध्वजारोहणानंतर वंदे मातरम सुरू असताना काँग्रेस नेते शांतपणे उभेही राहू शकले नाहीत। या गोष्टीवर मात्र सामान्यांमध्ये नाराजीची भावना आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, नवी दिल्ली।